लगेचच मैदानात पाठवायची आहे। आज तुम्ही गावदेवी मैदान वाकडी पाहताय, सुसज्ज क्रीडांगण जसं नव्या नवरीला सजवावं असं मैदान हे सजवलं गेलंय आणि परफेक्ट खेळाडूंसाठी जसा ॲटमॉस्फिअर जो वातावरण आपण पाहतो तोच वातावरण खेळाडूंना पोषक तुम्ही या मैदानावरती पाहताय। अचूक खेळपट्टी धीरज मोरबेकर बनवलेली त्यांनी ही खेळपट्टी तुम्ही पाहताय। जी खेळपट्टी जर तुम्ही विचार केलात ना मित्रांनो की एकदा तुम्ही झाकून ठेवली पावसाळभर की पुढच्या वर्षी ती विकेट तशीच तुम्हाला पाहायला मिळेल। चला मितेश 11 नागपूर क्रिकेट संघ साई बिल्डकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व जयेश शेठ चंद्रशेठ जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांचं देखील काही क्षणात या ठिकाणी आपलं आगमन पाहायला मिळेल। या ओके। रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी नाम तुझे आले, आता चरणाशी जुळले, भक्ती तुझी करण्या देवा, सर्वांग स्फुरले, भक्ती तुझी करण्या देवा, सर्वांग स्फुरले। दमदार सुरुवात होत्या या बॉलचा बॉल आपण पाहतोय अगदी ऑफसाईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता। धावा घेत असताना फलंदाजांना अकाउंट ओपन झालं। सुरुवात करत असताना चांगली जंगल ज्वाल परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे। वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये, मैदान राहिलं नाही ते रणांगण बनलंय। अगदी आपण पाहिलं सुशोभित असं मैदान, एक चांगला ॲटमॉस्फिअर, खास करून वातावरण जे आहे क्लायमेट जो आहे तो क्लायमेट पूर्णपणे क्रिकेटसाठी आता अनुकूल बनताना पाहायला मिळतो। आकाश देखील साफ झालंय, खास करून LED चा प्रकाश आणि विद्युत मंडळांच्या अगदी प्रकाशाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। उर्ध विकेटनं उमेश हलक्या हातानं कट केलाय, लेट कटचा फटका गॅप मधून जणू काही सुईमधून धागा ओवावा या पद्धतीनं हा फटका सजवलाय। थर्डमॅनच्या दिशेनं जमिनीला गरंगलत कार्पेटच्या आधार हा दुसरा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु या वेळेला यशस्वी झालेत आणि हा पहिला मोठा स्ट्रोक अर्थातच 4 धावा आहेत। मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच किशोर भोपी, टेक्निकली आपण पाहिलं तर हा फलंदाज खूप स्ट्रॉंग आहे। आदईच्या विरोधामध्ये खिडूकपडा दोन संघांच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय। आदईचे एक बायकरमॅन खेळाडू अर्थातच प्रतिकेश शेळके दादा या खरं तर सामन्याचा आनंद घेत आहेत आणि व्यासपीठावरती त्यांची देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते। आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू। टीमची जी धावा संख्या ती अगदी आपल्याला 6 धावा पाहायला मिळते। त्यानंतर कोंडा रेड्डी इज बॅक, विष्णू शेठ शेळके यांचा देखील आपण पाहतोय। आता आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। इथे पहा लाऊडली अपील साकारली आहे।
अपीलला पूर्णपणे खारिज केलंय पंचांनी. धावा घेण्यासाठी प्रयत्न जरूर होत आहेत. जो मोठे मोठे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्मॅश करायचा प्रयत्न होता बॉलवरती, काहीसा मात्र फटका आपण पाहिला की एक्झिक्यूट होऊ शकला नाहीये. बॉलवरती धावा घेत असताना आतापर्यंत 6 त्यांनी जमा केल्या आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. पुढचा बॉल हलक्या हाताने स्लाइस केले बॉलला ऑफसाईडच्या दिशेमध्ये. मिड ऑफ मध्ये फिल्डर होते, चूक घडली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी बाउंड्री लाईनच्या नजदीक लॉंग ऑफ मधील खेळाडू जाऊन बॉलला प्रोटेक्शन देत आहेत. तोपर्यंत 3 धावांचा हा प्रवास मात्र सुखकर झालाय आणि 3 धावा सहजरित्या येताना पाहायला मिळतात. 3 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. उमेश भोईरचा आपण हे षटक पाहतोय. 5व्या क्रमांकाचा बॉल होता. एकेरी अंकामध्ये 9 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचे षटक P1 मध्ये. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्यासाठी समोरील 2 फलंदाजांचा प्रयत्न समोरून आपण पाहतोय होतोय, परंतु त्यांना थांबवण्यासाठी यावेळेला त्यांच्याकडे देखील लक्ष आहे. पुढचा जो सामना आहे पहा तो अकुर्लीच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. वलप संघ असणार आहे. त्या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. फुलटॉस बॉल आघात केला, गॅप मधून मारायचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेमध्ये आहे. मिड विकेट मधील क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देण्यासाठी तिथपर्यंत चांगली दौड लगावतात आणि चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतं. बॅकअप साठी उभे होते. नो 1 शॉटचा इशारा. यस, इथे या बॉलवरती आता 1 धावेसाठी कारवाई होईल, त्यामुळे 1 धाव निग्लेक्ट केली जाईल, ती गृहीत धरली जाणार नाहीये. टीमची धावसंख्या अगदी आपण पाहतो की यावेळेला 2 वाढते. एकूण धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 11 धावा. 11 रन्स आपण धाव फलकावरती पाहतोय. संघाच्या खात्यामध्ये या धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहिलं की अगदी हे पहिलं षटक आणि या षटकामधून आता मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला सही सलामत पाहायला मिळते. बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा धावफलकावरती जमा केल्या असताना 11 झाल्यात. इकडे उमेश भोईर यांची आपण गोलंदाजी पाहिली. चला थोडा स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ विलंब नको, कारण डे नाईट फॉर्मॅट मधली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की कडक नियमावलीनुसार ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला. त्यामुळं थोडंसं आपण वेळेचं उल्लंघन करू नये अशी विनंती आहे. काल डे नाईट फॉर्मॅटचा कॉल आपण पाहिला होता. अगदी तोंडेची स्पर्धा, अगदी ॲक्युरेटली 12 वाजता ती स्पर्धा संपते. 11:30 ते 11:30 लास्ट टायमिंग. अगदी चांगल्या रूल्स रेग्युलेशन्स आपण पाहतो, परंतु आपल्या इथे आपण पाहिलं तर थोडे 2 संघ एक्स्ट्रा आहेत, त्यामुळं इथे देखील आपण पाहतो की थोडा टाइम जास्त होतो, परंतु चांगल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आता स्पर्धा पाहायला मिळते. ND डिव्हिजननं जे नियम आणलेत ते नियम आपण पाहतो की अगदी चांगले क्रिकेटला सोयीस्कर बनत चाललेत. ओव्हर द विकेटनं चेंडू खेळायचा प्रयत्न आहे. अगदी हलक्या त्यांना सॉफ्ट हँडनं खेळलेत. पॉईंटमधील खेळाडू बॉलवरती येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दादा भैर आपण पाहतो यावेळेला अगदी विकेटच्या मागोमागून बॉलवरती पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी गोलंदाजासाठी एक पोषक वातावरण इथे तयार करतात. टीमची धावसंख्या एकूण धाव फलकावरती झालेल्या आहेत त्या म्हणजेच टोटल 12 धावा, 12 रन्स आपण धाव फलकावरती बघतोय. प्रवास कसा असेल पुढचा? कैलास पाटील षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. पहिल्या बॉलवरती 1 धावेनं आक्रमण झालं होतं खेळाडूवरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं अधिकतम स्तरावरती गोलंदाजी करत असतो. फटका छान खेळलाय कार्पेटच्या आधार. अगदी आपण पाहतोय अपरकट करायचा प्रयत्न होता. कार्पेटच्या आधार स्ट्रोक थर्डमॅनच्या रिजन मध्ये सुपर फटका, सुपर डुपर हिट, मॅग्निफिसंट चौकार. यावेळेला आदई 40+ आदई लिजंड्स या संघाला फलंदाज बाद. क्या बात है. टायमिंग टून SDC DJ
विशाल सर आज डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आहेत. तारतंत्री काम त्यांचं आपण पाहतोय. आपल्याला जरूर पाहायला मिळतं की आपल्या फिंगरच्या माध्यमातून बोटांच्या जादूनं सर्वांना इम्प्रेस ते करतात. एकूण धावा झाले धावफलकावरती टोटल 16 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. रवी शेळके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटकामधून आपण जर विचार केला तर अजूनही काहीशे चेंडू शिल्लक आहेत. अटॅकिंग भूमिका असेल की सावध पवित्र असेल. ऑफ साईडला मारायचा प्रयत्न होता. आपण पाहतोय या अपील जोरदार झाली होती परंतु पंच या पूर्णपणे अपिलीला फेटाळतायत. धावा येत असताना आता मात्र इथे एक गोलंदाज असा येतोय कैलास की जो पूर्णपणे त्यांच्या जो धावांचा क्रम दुथडी भरलेल्या नदीसारखा ओसांडून वाहत होता त्यांना थांबवण्याचं काम करतो. विकेट त्यानं संपादन केली. मनोवैज्ञानिक दबाव टाकला गेलेला. यावेळचा स्ट्रोक फटका फसलाय. ऑफ साईडला फिल्डर आहेत. झेलची चान्स बनली होती आणि ही चान्स मात्र जरूर या वेळेला आपण पाहिलं की हुकली तिकडे. धाव मिळते. सिंगलला आपण पहिलं प्राधान्य दिलं. त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न राहिला तो देखील यशस्वी झाला. धावा आल्यात 2. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळतात. 1 गड्याचा मोबदला आहे. लिजंड्स वर्सेस लिजंड्स ही लढाई. एटीन रन्स. अटॅकिंग मोड ऑन साइडला भिडकवायचा प्रयत्न. फिल्डर आहेत प्रोटेक्शन साठी. चांगला झेल उमेश भोईर यांच्या माध्यमातून लॉंग ऑन मध्ये सापळं होतं. त्या सापळ्यामध्ये अडकला जाईल फलंदाज आणि हा दुसरा धक्का लिजंड्सचा दहीला. बनते बनकर बिखर जाते हैं. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं. साईबाबांचे संगीत आहे. अगदी आपण पाहतो की सर्व मान्यवरांचं आगमन होतं आणि त्यांना देखील बळ देणारं हे संगीत आहे. याच दरम्यान आपण पाहू शकाल या ठिकाणी साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर दमदार नेतृत्व या ठिकाणी संतोष शेठ पाटील साहेब आकुर्ली यांचं आगमन आणि त्यांच्या समेत सन्माननीय चंद्रकांत साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर टीमच्या टोटलमध्ये 18 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळते. षटकामधून 7 आल्यात. कैलास पाटीलनं एक जबरदस्त स्पेल दिला. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट संपादन केली आणि 2 गड्यांना बाद करत एक इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघासाठी देत असताना हा खेळाडू पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये आपण पाहिला की 18 धावा 9च्या सरासरीनं बनवताना आदई संघ पहिल्या हाफमध्ये फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आहे आणि ती फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना जरूर इथे पाहू शकतो की त्यांचा विकेट पडल्यानंतर थोडंसं दबाव तंत्र त्यांच्यावरती जाणवत आहे आणि दबाव तंत्राखाली ते खेळत आहेत. हे क्रिकेटमधलं जे दबाव तंत्र आहे ना ते खूप महागडं ठरतं कधी कधी. कारण ज्या वेळेला सामना हरतो ना एखादा संघ तेव्हा एखाद्या खेळाडू इतका पश्चाताप होतो की मग आपण पाहतो की त्याची पूर्णपणे जी ती फली ती विस्कळीत होते. मी म्हणेन एक वेळेला तुम्ही तुमच्या धर्मपत्नीचा दबाव झेलाल परंतु क्रिकेटमधला जो दबाव आहे ना तो झेलणं एवढं सोपं नाही आहे. षटक क्रमांक 3 निलेश भोईरला प्राचारण केलंय खिडकपाडा संघाच्या माध्यमातून. अटॅकिंग क्रिकेट दाखवायचा प्रयत्न होता. आपण पाहतो की एकदा स्मॅश करायचा प्रयत्न राहिला खेळाडूचा. पहा हा त्रास आहे दादा भोईर तरी देखील क्रिकेट पासून दूर होत नाहीयेत. असे अनेक सारे खेळाडू आहेत. मग आपण पाहतो काहींच्या शोल्डरमध्ये आपण दुखापती पाहतो तरी देखील क्रिकेट खेळताना पण अनेक साऱ्या खेळाडूंना पाहिलेलं आहे. ते म्हणतात ना सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटवरची माया कधी तुटणार नाही. या क्रिकेटनं आपल्याला हे दिलेलं आहे. क्रिकेटनं आपल्याला 7 समुद्रापार ओळख दिली. क्रिकेटनं अगदी आपलं नातं आपल्याशी जोडलं ते क्रिकेट पाहायला मिळतं. हलक्या हातानं खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत. फंबल झालेत. चान्स बनतीये. चान्स पे डान्स. आदही संघाला धावा मिळतात 4. येतोय मच नीडेड चौकार. धावांचं रणकंदव माजेल यात काही मात्र शंका नाही. लो फुल टच बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. सॉफ्ट हँडला लॉंग ऑफला खेळलेत. फिल्डर आहेत.
लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो या वेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावेसाठी निघाले, दुसरा धावेचा प्रयत्न राहिला, 2 धावा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे आणि अगदी या 2 धावांनी संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. निलेश भोईर षटक क्रमांक 3 हाताळतोय. 4 गोलंदाज 4 ओव्हरचा सामना, लिमिटेड एडिशनचं क्रिकेट. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, आजच्या दिवसातील तिसरा सामना आणि तिसऱ्या सामन्यामध्ये इथून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 12 पर्यंत क्वालिफाय होण्याच्या दाट शक्यता आहेत. मग कुठला संघ तो असेल यावरती देखील आपण पाहतोय सर्वांचं लक्ष. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय, तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय आपण पाहतोय यावेळेला असणार आहे. तर थडांपाच्या भूमिकेमध्ये आपण स्वतः आयोजक आपण पाहतोय. आपल्यासोबत आहेत विजय ठाकूरचा रायगडचा, अगदी आपण पाहतो टायगर म्हणून ज्यांची गणना आहे. फटका छान खेळलाय, ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सुपर फटका ऑन साइडच्या दिशेमध्ये आकाश मार्गाने संचार करत चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. या अशा प्रकारचे चेंडू तुम्ही किशोर भोपीला जर फेकाल ना तर मग तुम्हाला अशा प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळू शकतात. कारण हा फलंदाज आपण जर पाहिला ना अटॅकिंग बॅट्समन आहे, द ग्रेटेस्ट, वन ऑफ द ग्रेटेस्ट आपण मैदानामध्ये पाहतोय. लिजंड आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण जर विचार केला सर्वांची मनं त्यांना आपल्या फलंदाजीमधून जिंकलेली आहेत आणि खास करून आता त्याच्यावरती जबाबदारी आहे. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय अगदी यॉर्कर लेंथवरती रिलीज करायचा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरतोय. गोलंदाज निलेश भोईरचा खोळात टाकण्याचा प्रयत्न होता, खोडावरती घाट घालतो यावेळेला तो म्हणजेच फलंदाजा. टीमची धावसंख्या एकूण धावा फलकावरती 30 पाहायला मिळतात राऊंड फिगर मध्ये. ओव्हर द विकेटनं बॉल, हाल्फ हेलिकॉप्टर थोडेसे बॅक ऑफ द हँड गेले होते आणि आपण पाहतो फिल्डर आहेत लॉंग ऑफला, त्यांना चकवत बॉल, 1 बाउन्स ओव्हर द टॉप, देखना फटका, धावा मिळतायत 4, येतोय चौकार. सुपर खेळ, षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या खेळानंतर टीमची धावसंख्या एकूण धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 34 धावा, 34 रन्स आपण धाव फलकावरती पाहिला. निलेश भोईर या गोलंदाजाला पाहिला असता अगदी हा गोलंदाज थोडासा मागडा, 16 धावा त्यानं खर्च केल्यात. विकेट काहीशी त्याला मिळाली नाही. जरूर विकेटच्या शोधामध्ये तो होता परंतु विकेट घेता काहीशी त्याला जरूर आली नाहीये. टीमची जी धावसंख्या आहे ती आपण पाहिले की यावेळेला 34 धावा, 11.33च्या सरासरीनं धावगती राखण्याचा प्रयत्न या 3 षटकांमध्ये झालाय. प्रयत्न चांगला आहे, चांगल्या रन रेटनं आता इथे आपण पाहतोय की यावेळेला फलंदाजी होते. असं वाटलं की सुरुवातीच्या P1 स्पेलमध्ये आपण पाहिलं विकेट पडली नव्हती परंतु त्यानंतरचं दुसरा आघाडीचं जे षटक होतं त्या षटकामध्ये विकेट्स पडल्यानंतर दबाव तंत्र जाणवेल, परंतु दबाव झेलेल तो आदही संघ कसलाच ना. अगदी मैदानाच्या आतमध्ये धावांचा रणकंदव त्यांनी माजवलेला आहे. दुसऱ्या षटकापासून धावा बनत गेल्या, या षटकामध्ये आपण 16 येताना पाहिलात. यावेळचा बॉल हाल्फ स्ट्रोक आपण पाहिला, तिकडे एक्झिक्यूट झाला, 1 रन घेतले. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडकडे आहेत दादा, चालाकी दाखवली, अंपा फिंगर गोज ऑन अप आणि आता एकाला माघारी परतावं लागतंय. अगदी हा झटका बसतोय धावचितच्या स्वरूपात. यावेळेला टीम आदहीला तिसरा फलंदाज त्यांचा बाद. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मावळे, त्या मावळ्यांचा तो इतिहास. मावळे होते मुठभर परंतु पसरले होते संपूर्ण भारतभर. आणि आपण पाहिलं की ज्या वेळेला अनेक सारी संकट आली, इसवी सन 16वे शतक आणि त्या शतकांपासून आपण पाहिलं की अत्याचार सहन करणारा भारत आणि त्यानंतर मात्र एक सूर्य असा उदवला की त्या सूर्यानं मात्र आपण पाहिलं की त्यांना मिळालेली मावळ्यांची साथ आणि संपूर्ण भारताला एक नवरंग दाखवायचा प्रयत्न, म्हणूनच जाणता राजा होऊन गेले आपल्या खरं तर महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आज लक्षावधी मंदिर आपण पाहतो परंतु राजाचं एकही मंदिर नसताना
खास करून सगळ्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, यामागचं कारण हे आहे. एकूण धावा झाले धावफलकावरती 35. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, यावेळेला थोडेसे बॅकफुटवरती गेले होते. लॉंग लेगला खेळायचा प्रयत्न होता, स्वाईप करायचा प्रयत्न राहिला, अगदी लेग लान्स खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये यावेळेला संकल्प आपण पाहिलं की कुठल्या प्रकारचं घडवून ते आणू शकले नाहीयेत. अनुषंगानं येणारा हा डॉट बॉल आपण पाहिला, रणधीर भोईरसाठी एक लढण्याची ताकद आणि पुढील बॉल टाकण्याची क्षमता मात्र त्याला देऊन जातोय. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होते. फुल्डर लेनचा बॉल आहे, ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळलाय, 1 रन कंप्लीट केली आहे. फिल्डर आहेत, दुसरा धावेचा प्रयत्न आहे. समंजसपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, कारण अटॅकिंग मोडवरती आता त्यांना आणायचंय यावेळेला. ते म्हणजेच फलंदाज किशोर भोपीला, आघाडीचा फलंदाज आहे. आघाडीला मैदानामध्ये आल्यानंतर त्याच्या आपण तेवढीच ताकदवर फलंदाजी पाहिल्या. टीमची जी धावसंख्या आहे ती धावसंख्या आपण पाहू शकतो, एकूण 36 धावा, 36 रन्स आपण धावफलकावरती बघितलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 रणधीर भोईरचा. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे, राइटी गॉट इट फ्लॅटी, इट इज अ टॉप हिट, माइटी 6. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल की लॉंग ऑन मध्ये खरं तर हा जो झेल उडाला होता तो सिक्सर आहे की चौकार आहे. योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. फटका अगदी विध्वंसक त्यानं खेळले होते. मी आधी चर्चा केली होती की किशोर बोपीला ज्यावेळेला तुम्ही स्लॉटमध्ये बॉल कराल ना त्यावेळेला तुम्हाला मोठा फटका येण्याची दाट शक्यता असणार आहे. येस, जो डाऊट होता तो क्लिअर झालेला आहे आणि इथे डिसिजन येतो की हा चौकार आहे. 4 धावा मिळतील, 6 नाहीयेत, माफ करा. एकूण धावा धावफलकावरती आता आपण पाहतोय 2 धावा निग्लेक्ट केल्या जातील. ज्या धावा झाल्या होत्या 42, आता त्या 40च गृहीत धरल्या जातील. राऊंड फिगर मध्ये 40 रन्स आहेत. रणधीर भोईर षटकातून पुढचे 2 बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे. यावेळचा बॉल, मागील जो प्रयत्न होता त्या प्रयत्नांना दाद कमी मिळाली, या वेळेला नाही. आता मात्र पॉवर हिट जनरेट केली आहे आणि आऊ कॉर्नरचा जो खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून उडवलाय. हा येतोय दणदणीत षटकार. मध्ये आहेत. अगदी आपण पाहतो सरोजनच्या सफाईनं आता मात्र गोलंदाजी पिसं उपटताना आपण त्यांना पाहतो. ज्या पद्धतीनं आघात केले जात आहेत डेथ ओव्हरमध्ये, अगदी आपण किशोर बोपी यांना आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आपण पाहतो का, आपण कधी कधी म्हणतो की आपण देवदास पाहिला, मग त्यामध्ये 10% अमिताभ बच्चन पाहायला मिळाले. इथे आतापर्यंत आपण 10%च किशोर बोपी पाहत होतो. आता तो खरा खुरा किशोर बोपीचं इथे दर्शन झालंय. सुपर अटॅकिंग बॅटिंग, 4 ओव्हरचा खेळ आणि शेवटच्या अगदी आपण पाहिलं की अंतिमच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके. या मोठ्या फटक्यासह 50 धावा कंप्लीट करत आदई संघानं एकूण धावा 52 जमा केल्यात आणि 53 धावांचं टार्गेट सेकंड हाफ साठी ठेवण्यात आले. चला टॉस करण्यासाठी यावं वलप क्रिकेट संघाचे संघनायक आणि मितेश 11 आकुर्ले, अर्थातच साई बिल्डकॉनचे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व जयेंद्र शेठ जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ. तुम्ही मितेश 11 आकुर्ली कॅप्टन लगेच या. स्वप्नील आलेत कॅप्टन आणि वलप संघाच्या कॅप्टनला देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील टॉस करण्यासाठी लगेचच यावं. बघा वलप संघ, जर बॉल डिलिव्हर झाला नंतर तुमच्या कॅप्टनला तर टॉस समोर कॅप्टनला विन दिलं जाईल. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
तो चलिए बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। सभी दर्शकों का स्वागत करेंगे। स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक का ये शानदार आयोजन 9वां साल है और स्वर्गीय राज ठाकुर प्रतिष्ठान दोस्ती क्रिकेट क्लब आकुर्ली इनकी ओर से ये क्रिकेट का शानदार कारवा आपके सामने नजर आता हुआ गावदेवी मैदान वाकड़ी। यानी कि आज आप देख सकते हैं 5वीं रात्रि और 5वीं रात्रि में आज सभी टीमें अपना नसीब आजमाएगी। इसमें से जो जीतेगी वो सुपर 8 माफ कीजिएगा 40+ की टीम कल के रात्रि में आएगी 7 बजे अपना मैच खेलने के लिए, जहां पर उनके खिलाफ कल भी 4 टीमें खेलेगी और उसमें से एक टीम आगे आएगी। देखेंगे लक्ष्य रखा है 4 ओवर में टोटल 53 रनों का और पहले मैच पे वाकड़ी टीम के खिलाफ लक्ष्य रखा था वहां पर लगभग 58 रनों का, वो 5 ओवर का मैच था, लेकिन इस बार 4 ओवर का ये मैच है। तो किरुकपाड़ा 11 टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आपके सलामी बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए। अमन ब्रिगेड वल्लभ टीम के कप्तान भी यहां पर आ चुके हैं, तो टॉस बॉक्स में हम जरूर जाएंगे। चला करूया टॉस। ग्रामीण पोलला आपण यानंतर सुरुवात करतोय। दोन्ही कॅप्टन वल्लभ आणि त्यासोबत आकुर्ली दोन्ही कॅप्टन आलेत। मी विनंती करेन मी सन्माननीय श्री आत्माराम पाटील साहेबांना विनंती करेन। टॉस इथे होते, हेड इज कॉल, इट इज हेड। तर टॉस जातोय टीम वल्लभकडे। निर्णय काय घ्याल सांगतो। डिसिजन पेंडिंग ठेवलं त्यांनी। तर चला सामन्याला आपण करूया सुरुवात। ऐकूया रॉकस्टार प्रवीण गायकर सरांना। धन्यवाद वैभव। चलिए 40+ यहाँ पर मैच नजर आता हुआ, जहां पर सिक्का उछला पहले किरुकपाड़ा टीम के पक्ष में और उन्होंने फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी को न्योता देते हुए आधी टीम ने 52 रन ठोककर 53 रनों का लक्ष्य रखा है। मंच के ऊपर देख सकते हैं साई रक्षा ट्रांसपोर्ट के सर्वे सर्वा आमदार प्रचंड ठाकुर साहब इनके काफी करीबी निकटवर्ती जिन्हें कहा जाता है, और पनवेल पंचायत समिति के सदस्य भूपेंद्र शेठ पाटिल इनके बंधु, साथ ही साथ चंद्रकांत पाटिल साहब उनको देख सकते हैं। विजय शेठ ठाकुर इस टूर्नामेंट के दमदार आयोजक, कप्तान मितेश आकुर्ली के स्वप्निल को देख सकते हैं। चेतन है वहां पर, आत्माराम शेठ पाटिल मौजूद है, विष्णु शेठ भी है। स्वागत है। पहली गेंद के ऊपर उमेश के बल्ले से एक मैक्सिमम 8 रन। पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरक त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। आणि शिवाजी महाराजांचं हे संगीत डीजेच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकताय। ओ इस बार जड़ में डालने की कोशिश की थी, टैप किया है डीप में, मिड विकेट में खिलाड़ी आकर गेंद को उठाए। रवीन दूसरे की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट, सामने से यहां पर 2 रन चुराए। थोड़े से नाखुश होंगे वहां पर अपने आप से खिलाड़ी भी और साथ ही साथ गेंदबाज भी, क्योंकि यहां पर 1 रन होना चाहिए था, लेकिन उससे बेहतर गुड रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली, जहां पर 2 बल्लेबाजों ने यहां पर रन चुरा लिए। 2 रनों की मदद से स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 8 रन। आज देख सकते हैं गावदेवी वाकड़ी मैदान यहां पर पूरी तरीके से देख सकते हैं, और जो सामने एक बड़ी आपको वीट भट्टी नजर आएगी, और खास करके उसी वीट भट्टी के ओनर और साथ ही साथ आनंदीबाई बिल्डर्स एंड डेवलपर के सर्वे सर्वा तथा वाकड़ी ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मानीय नरेश शेठ पाड़ी साहब, इनका यहाँ पर आगमन, इनके द्वारा भी इसी मैदान के ऊपर हमने आमदार ट्रॉफी का दमदार आयोजन देखा था। नरेश शेठ स्वागत है। बड़ा शॉट, स्वागत किया है दमदार शॉट से, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। ने गेंदबाजी में वाकड़ी टीम के खिलाफ केवल 1 ही रन दिया था। उसी रवि शेल्के के खिलाफ यहां पर आप देख सकते हैं बड़े आक्रामक स्ट्रोक यहां पर लगते हुए अंश अरुण पाटिल, इनका भी आगमन हो चुका है। अंश आपका भी स्वागत करेंगे। इस प्रतियोगिता के द्वारा रफ्तार दुगनी पकड़ी है होमसाई किरुकपाड़ा 11 टीम के बल्लेबाज उमेश भोईर ने, जो दमदार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। पहली 3 गेंदों के ऊपर 14 रन बनाए, 53 रनों का लक्ष्य का पीछा करना है। बोलो फिर से एक बार तैयार। यह भी सामने थी,
इनफील्ड के ऊपर से शॉट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी पीछे दौड़ रहा है लेकिन रोकने में नाकामयाब। गेंद तब तक दन दन करती हुई सीमा रेखा पार, 4 रन। स्पर्धा पाहिली आणि हेच संगीत खरं तर प्रकाश चौगुले यांच्या आपण जो त्यांचा स्टुडिओ होती ते आपण बनवलेला संगीत आणि सातत्याने दमदार स्वतः रामशेठ ठाकूर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलीत, रथ आपण पाहिलात आणि आमदार प्रसाद ठाकूर साहेब देखील त्या स्पर्धेमध्ये खुश झाले होते। और इस बार भी आप ट्रैकर की बॉल, ऐसा लग रहा है कि हाईलाइट ही चालू है मैदान के अंदर। आधी टीम को यहां पर पूरी तरीके से दबाव में डाला है, गेंद सीमा रेखा पार, एक और शानदार 4। तो चलिए बिल्कुल यहां पर भगवान शेठ गायकवाड़ इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है। अकुरी टीम के कंधे समर्थक और विनोद जो हथौड़ा जाना चाहता है मिडिल ऑर्डर्स का, विनोद पाटिल आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। बिल्कुल यहां पर बात करेंगे, दमदार शुरुआत 6-2 6-4-4 यानी कि रन संख्या पहुंची है 22-53 का पीछा करना है। इस बार लो फुल टॉस बॉल ऑन साइड में हल्के हाथों से खेला कि जानते हैं काम तमाम हुआ है पहले ओवर में और पहली ओवर में रन ठोके 23-53 रनों का लक्ष्य है। जीतने के लिए अब चाहिए 18 गेंदें और 30 रनों की जरूरत। फोर्टी प्लस मास्टर दोस्तों देख सकते हैं अपना नसीब आजमा रहे, जहां पर ओम साई खिड़ुकपाड़ा 11 टीम के बल्लेबाज ने दमदार शुरुआत दी है। उमेश भोईर ने, दादा भोईर पिछले मैच के हीरो बने थे, मैन ऑफ द मैच के, लेकिन वो अभी भी डगआउट में सुरक्षित है। जीवन एक चुनौतीपूर्ण खेल है जो हमें सीखने के लिए निरंतर प्रेरित करती रहती है। रवीन शेल्के को टारगेट बनाया गया, जिस रवि शेल्के ने गावदेवी वाकड़ी 40 प्लस यानी कि उनके खिलाफ केवल एक गेंद दिया था और उसी के खिलाफ आप यहां पर खिड़ुकपाड़ा टीम के बल्लेबाजों ने 23 रन ठोके। दूर वाले छोर से बॉलिंग में परिवर्तन, नए बॉलर आप देख सकते हैं रविंद्र भागवत बॉलिंग मार पर 18 में 30 यहां पर बचाने इन्हें और 30 बनाने हैं खिड़ुकपाड़ा 11 टीम को। तो चलिए यहां पर गेंदबाजी की करेंगे शुरुआत और सामने फिर से एक बार उमेश तैयार है। शॉट पिच लाइन की बॉल बैकफुट पर जाकर वो अच्छी फील्डिंग, शॉट कवर में, तब तक 1 रन पूरा, थ्रो खराब है, थोड़ी सी जल्दबाजी में थे। आराम के साथ गेंद को पकड़िए, आराम के साथ थ्रो कीजिए, ये घाई गड़बड़ करने का समय नहीं है क्योंकि आपके पास पहली रन संख्या कम है और उस हिसाब से आपको इन रनों को रोकना भी काफी जरूरी होगा। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 24 रन, जीतने के लिए 25 रन, 2 रन यहां पर बटोरे, यानी कि जीतने के लिए अब चाहिए 28 रनों की आवश्यकता। रुकावटें सबके रास्ते में होती जरूर है, लेकिन कोई थक कर किस्मत को कोसता है तो कोई किस्मत को लड़कर अपनी तकदीर लिखता है। शॉर्ट पिच लाइन की बॉल फिर से एक बार थोड़ी सी नीचे रही, विकेट कीपर खुद वहां पर दौड़ रहे, 1 रन तो पूरा, दूसरी की कोशिश, जी हां जरूर बना लेंगे। विकेट कीपर वहां तक पहुंचे, फिर मिड विकेट का खिलाड़ी क्या कर रहा था, डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी। यस, थर्ड अंपायर 1 रन शॉट, शॉर्ट रन चेक कर सम्राट, चला शॉर्ट रन चेक करतायत। तिसरे पंच यावं सर, तिसऱ्या पंचांना आपण विनंती करूया शॉर्ट रन या ठिकाणी आहे की नाही। दुसऱ्या धावेचा आपण हा प्रयत्न पाहिलात, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली। बैट्समैन एंड है ना सम्राट, बैट्समैन एंड। चलिए देखेंगे यहां पर चेक करेंगे, जहां पर थर्ड अंपायर एमसीए मुंबई क्रिकेट एसोसिएशन के ये अंपायर आप देख सकते हैं।
का डिसीजन लेना पड़ेगा। तो चलिए, एक रन शॉट वहां पर मिलेगी तो उस गेंद के ऊपर मात्र केवल एक बनेगा और इसे एक रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है फिलहाल 26 रनों के ऊपर। 53 रनों का लक्ष्य का पीछा करना है। बघा, जर कॅमेऱ्यामध्ये बरोबर कव्हर झाला नाही तर मात्र ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। चलिए बॉलर फिर से एक बार तैयार, रविंद्र और शॉट पिच लाइन की बार लेट कट खेला है गली के रीजन में, खिलाड़ी उनके पहुंच में नहीं है गेंद, सीमा रेखा पार, 4 रन। स्ट्रोक यहां पर नजर आते हुए जीत की तरफ आसानी के साथ जाने की आशंका दिखा रहे अब यहां पर खिड़ुकपाड़ा 11 टीम के ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज, एक भी विकेट नहीं गवाया। रणधीर भोईर और उमेश भोईर ये दो सलामी बल्लेबाज है। उमेश भोईर, साथ ही साथ आप देख सकते हैं सुजीत मात्रे कलम्बोली, एडवोकेट अरुण पाटिल वाकड़ी, ये हमेशा एक साथ हम देखते हैं। और बाहरी किनारा लगा था, यहां पर मौका था किशोर के पास कैच लेने का। अगर कैच लेते तो कहीं ना कहीं उमेश को बिल्कुल यहां पर आप आउट कर सकते थे। किस्मत ने साथ दिया और कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है और यहां पर कैच छूटा, जीवनदान जरूर मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 31 रनों के ऊपर। जीत के लिए 53 रनों का लक्ष्य है और अभी भी बात करेंगे, मेरे ख्याल से जीतने के लिए चाहिए तकरीबन 14 गेंदे और 22 रनों की अभी भी आवश्यकता है। जो अभी अभी यूट्यूब के जरिए हमारे साथ जुड़े उन सभी को हम बताना चाहेंगे कि जहां पर 40+ मास्टरों का ये मैच है, दोनों टीमें एक एक मुकाबला जीतकर इस मुकाम तक पहुंची है। यानी कि जो जीतेगा ये मैच में अदैया खिड़ुकपाड़ा हो जाएगी सीधा तीसरे राउंड में और कल खेलेगी 7 बजे ये नॉकआउट का अपना आखिरी मैच, जहां पर क्वालिफायर के लिए ये दो टीमों के जो आज एक टीम जाएगी और कल एक टीम मिलेगी जो एक ट्रॉफी की हकदार शायद बनेगी। अच्छा शॉट है, जड़ में डालने का प्रयास, डीप कवर में, डीप पॉइंट में खिलाड़ी तैनात है, रोके तब तक वहां पर बाएं हाथ के बल्लेबाज के पास रणधीर के पास 2 रन लेने का पर्याप्त समय और इसे 2 रनों की मदद से ओम साई खिड़ुकपाड़ा 11 टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। जीतने के लिए मात्र अभी भी बात करेंगे 20 रनों की जरूरत है 13 गेंदों में। ठीक उसी तरह पिछला मैच भी आया था और दादा भोईर ने आखिरी ओवर में क्या शानदार बल्लेबाजी की थी, जिसके चलते हुए खिड़ुकपाड़ा टीम ने वो मैच जीता था। कमबैक करना पड़ेगा। अच्छी गेंद, तेज बॉल डाली थी, इसी के साथ सफल गेंद की समाप्ति, ओवर भी हुआ समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद ओम साई खिड़ुकपाड़ा 11 टीम का स्कोर है 15.16 के रन रेट से 33 बगैर विकेट कोई नुकसान पर। जीतने के लिए 12 गेंदें और 20 रनों की जरूरत। और से गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आएंगे अनिल काकड़े, जिन्होंने क्या बढ़िया कैच पकड़ा था भरत पाटिल का, इंपॉर्टेंट कैच वाकड़ी टीम के, और वहां से मुकाबले में अपनी पकड़ मजबूत की थी। क्या कोई ऐसा गेंदबाज बनकर आएगा संकट मोचन, जहां पर गांवदेवी आधे टीम को रनों के साथ यहां पर बचा पाएगा? कि फिलहाल यहां पर बात करेंगे 12 में चाहिए 20 प्रति ओवर, 10 चाहिए, 1 ओवर अच्छा लाएंगे तो वापसी होगी। ऑन साइड में बोलने का प्रयास, गैप में जरूरी गेंद, दूर से फील्डर आते हुए नीलेश मौजूद, बढ़िया फील्डिंग, आज भी वही चमक, आज भी वही धमक इनमें, और सबसे बेस्ट फील्डर जाने जाते हैं दोस्तों अदई की ओर से, और वहां पर अपने टीम के लिए जरूर 2 रन बचाए और इसी 2 रनों की मदद से ओम साई खिड़ुकपाड़ा 11 टीम का स्कोर है 35 रनों के ऊपर। यानी कि जीतने के लिए 11 गेंदे और चाहिए 18 रनों की जरूरत। विकेट निकालनी पड़ेगी। यह साझेदारी जो है काफी खतरनाक बन रही है। आपका भविष्य उसी से बनता है जो आप आज कर रहे हैं। उठिए, अपने आज को बेहतर बनाकर अपने भविष्य को काफी बेहतर बनाइए। 40+ मास्टर जो कुछ समय मिलता है उन्हें वो क्रिकेट में भी अपना योगदान देते हैं, और आज मात्र ये सब घायल शेर जिन्हें कहा जाता है, जो 40 के बाद अपना ये क्रिकेट खेलने के लिए, फिटनेस के लिए दमदार योगदान देते हैं। बिग हिट का प्रयास, कैच हिट की मांग की गई है, खिलाड़ी है लेकिन पहुंच में नहीं है, सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से
सीमा रेखा पार, कप्तान देखते रह गए 6 रन। रनों की मदद से रफ्तार के साथ दुगनी गाड़ी आगे बढ़ रही है। साई स्पोर्ट्स की डुगपाड़ा टीम की रन संख्या पहुंची है 41 रन। 10 गेंदों में चाहिए 12। उमेश खेल रहे 39 रनों के ऊपर। आज मात्र अर्धशतक पूरे करने की तैयारी में, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ कड़क 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 हिट। तेरह गेंदों में 45 रनों की शानदार पारी। क्या 40 प्लस का पहला ऐसा खिलाड़ी बनेगा जो आज विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक यानी कि गांव देवी वाकड़ी के मैदान के ऊपर अपना यहां पर यह अर्धशतक ठोक पाएगा। 6 रन से दूर है और जीतने के लिए रन और गेंदों के बीच में फासला 9 गेंदे और 6 रनों की जरूरत। और तीसरा खिलाड़ी शायद यहां पर बन सकता है, क्योंकि उल्वे की किरण पाटिल की हमने दमदार बल्लेबाजी देखी थी। फिर उसके बाद भिवंडी से आई हुई टीम दापोड़े वीर तानाजी, उनकी भी काफी अच्छी बल्लेबाजी हमें देखने को मिली। और चले इस बार रफ्तार से फेंकी थी गेंद, तेज गति आपके पास, रोक भी सकते हैं, लेकिन चलिए मैं कहूंगा यहां पर अच्छी वापसी होती हुई। जीतने के लिए अब बात करेंगे 8 गेंदे और केवल 6, इनके अर्धशतक के लिए 5 और जीतने के लिए चाहिए 6 रनों की जरूरत। हवा काफी जोर से बह रही है, ठंड भी थोड़ी सी यहां पर नजर आती हुई, और कहीं ना कहीं इस हवा का फायदा जरूर लेंगे। परिश्रम करने की उम्र में अगर आराम करोगे ना, तो आराम करने की उम्र में परिश्रम करना पड़ेगा। बोलो तैयार, बड़ा शॉट, लीजिए अर्धशतक पूरा, मैच फिनिश। बल्ला उठाकर दर्शकों की तालियां स्वीकारे। क्या बढ़िया बल्लेबाजी की है उमेश भोईर खिड़ुकपाड़ा। 40 प्लस मास्टर शेर दहाड़ा और अर्धशतक कंप्लीट। ठोक दीजिए। खंदे समर्थक तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट दॅट उमेश ठरले सामन्याचा सामनावीर। तर टॉस जिंकून अमन ब्रिगेड वल्लभ संघाने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते मितेश चिलबन अकुर्ली क्रिकेट संघ, साई बिल्डकॉन बिल्डर्सचे डेव्हलपरचे सर्व आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व जयेंद्र शेठ जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय मितेश चिलबन अकुर्ली। तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नरेश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी उमेशला देऊन इथे आपण सन्मानित करण्यात यावं। उमेश प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट